सामाजिक कार्यकर्ते अंजली दामानिया सध्या आमच्यासोबत आहेत। ताई, सातपुडा बंगला आणि धनंजय मुंडे प्रकरणामध्ये तुम्ही एक नोटीस पाठवली आहे, कोणाकोणाला नोटीस पाठवली आहे, नोटीसमध्ये काय काय लिहिले आहे? ही एक लीगल नोटीस आहे सरकारला आणि ही मी मनीषा म्हैसकर ज्या IAS ऑफिसर आहेत त्यांना, श्रीखर परदेसी, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना मी ती सर्व केली आहे। आणि ही लीगल नोटीस का पाठवली आहे तर बाबा आत्तापर्यंत नुसतेच आरोप करणं किंवा विषय आपण माध्यमांमध्ये आणणं हे योग्य नाही। आता या सरकारला कायदेशीर धडा शिकवण्याची गरज आहे आणि म्हणून मी ठरवलं की आपण लीगल नोटीस सर्व करायची। त्याच्यावर सरळ म्हणजे त्याच्यात मी GR ची कॉपी लावली आहे। 9/1/2020 एक GR निघाला होता की कोणीही 15 दिवसाच्या वर कुठल्याही शासकीय बंगल्यामध्ये राहू शकत नाही आणि जरी ते 15 दिवस सुद्धा राहत असताना त्यांना त्याचे वॉटर चार्जेस, ज्या युटिलिटी ते वापरतील त्याचं सुद्धा त्यांना चार्जेस द्यायला लागतात। आता हे 5-5 महिने राहत आहेत आणि जसं काही यांच्या काकाचेच बंगले असल्यासारखं राहत आहेत। त्याच्यात देवेंद्र फडणवीस ठरवणार का की कोण राहणार आणि कोण जाणार? जे कायदे आहेत त्या कायद्याच्या चौकटीत वागलं पाहिजेच। आता या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे म्हणून मी ही लीगल नोटीस पाठवली आहे। याच्यावर सुद्धा जर त्यांनी कारवाई केली नाही तर मी त्यांना कोर्टात सुद्धा घेऊन जाईन। ताई, दुसरा एक प्रश्न आहे, राहुल गांधी यांच्या आरोपानंतर आज निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करणार आहेत। त्यांनी मत चोरीचा आरोप केला होता राहुल गांधी यांनी, काय सांगणार? आता स्पष्ट झालंय एका नाही प्रत्येक पद्धतीने की वोटची चोरी होतीये आणि हे कुठल्याही शेमड्या मुलाला सुद्धा माहितीये। तर मला असं वाटतं की हे जे विचार आहेत राहुल गांधींचे त्या विचारांचं समर्थन म्हणजे ही वोट चोरी होतीये। मला असं वाटतं त्यांनी तो विषय लावून धरला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन सुद्धा आज त्याच्यावर पत्रकार परिषद घेतेय। आज मला हसू येतंय की इतके दिवस झाले या सगळ्या गोष्टी मांडून 5 ऑगस्ट पासून आता 17 ऑगस्ट पर्यंत जेव्हा जोपर्यंत त्यांची यात्रा सुरू नाही झाली तोपर्यंत ECI शांत होतं। आज ते प्रेस कॉन्फरन्स घेत आहे याचा अर्थ ते कुठेतरी धाबे त्यांचे दणाणलेत आणि मला असं वाटतं ते योग्य दिशेने राहुल गांधी काम करतायत। मी काँग्रेसचं समर्थन करत नाही पण या वोट चोरीच्या मुद्द्यावर माझं पूर्ण समर्थन आहे। पण तुमच्या या वक्तव्यानंतर जे विरोधक आहेत तुमच्यावर काँग्रेसचे समर्थक हे करू शकतात, म्हणूनच मी आधी तुम्हाला क्लॅरिफाय केलं मी कुठच्याही पक्षाचं समर्थन करत नाही, मी फक्त विचारांचं समर्थन करते आणि योग्य भूमिका जो मांडेल ज्या पक्षातला असेल त्याचं मात्र मी देशाचे हित लक्षात ठेवून मी त्याचं समर्थन करते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सिंग नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।